महाराष्ट्रात सर्वप्रथम कुटुंब नियोजनाची पद्धत कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली होती? महाराष्ट्रात सर्वप्रथम कुटुंब नियोजनाची पद्धत कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली होती? तर महाराष्ट्रात सर्वप्रथम कुटुंब नियोजनाची पद्धत रघुनाथ धोंडो केशव कर्वे या समाजसुधारकाने सुरू केली होती. महाराष्ट्र राज्यातील पहिले रामसर स्थळ कोणते? महाराष्ट्र राज्यातील पहिले रामसर स्थळ कोणते? महाराष्ट्र राज्यातील पहिले रामसर स्थळ नांदूर मधमेश्वर हे आहे आणि नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि तेच महाराष्ट्रातील पहिले रामस्थळ म्हणून गणले जाते. आणि नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य नाशिक या जिल्ह्यात आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या वर्षी एलिफंटालिनी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केली? कोणत्या वर्षी एलिफंटालिनी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केली? 1987 या वर्षी एलिफंटालिनी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केली. मराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार सर्वप्रथम कोणाला मिळाला? मराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार सर्वप्रथम कोणाला मिळाला? मराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार सर्वप्रथम लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला. भारत छोडो आंदोलनाच्या काळात कोणत्या जिल्ह्यात समांतर सरकार स्थापन झाले होते? भारत छोडो आंदोलनाच्या काळात कोणत्या जिल्ह्यात समांतर सरकार स्थापन झाले होते? भारत छोडो आंदोलनाच्या काळात सातारा या जिल्ह्यात समांतर सरकार स्थापन झाले होते. धर्मशास्त्राचा इतिहास या सुप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? धर्मशास्त्राचा इतिहास या सुप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? धर्मशास्त्राचा इतिहास या सुप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक पांडुरंग वामन काने हे आहेत. महाराष्ट्रातील 100% आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील 100% आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील 100% आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार या जिल्ह्याला ओळखले जाते. महाराष्ट्र इतके क्षेत्रफळ कोणत्या देशाचे आहे? महाराष्ट्र इतके क्षेत्रफळ कोणत्या देशाचे आहे? महाराष्ट्र इतके क्षेत्रफळ ओमान या देशाचे आहे. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती धोंडो केशव कर्वे हे आहेत. महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण म्हणून कोणत्या धरणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण म्हणून कोणत्या धरणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण म्हणून कोयना या धरणाला ओळखले जाते. पंचायत राजची स्थापना 73व्या घटनादुरुस्तीद्वारे केव्हा झाली? पंचायत राजची स्थापना 73व्या घटनादुरुस्तीद्वारे केव्हा झाली? पंचायत राजची स्थापना 73व्या घटनादुरुस्तीद्वारे एप्रिल 1992 या दिवशी झाली. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांना ओळखले जाते. आणि मित्रांनो, गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु महादेव गोविंद रानडे हे होते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. गोपाळकृष्ण गोखलेंचे गुरु महादेव गोविंद रानडे आणि महात्मा गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले. या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेत यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रात कुंभमेळा नाशिक या ठिकाणी भरतो. आणि मित्रांनो, 2027 या वर्षी महाराष्ट्रात कुंभमेळा नाशिक येथे भरणार आहे. थळघाट कोणत्या दोन जिल्ह्यादरम्यान लागतो? थळघाट कोणत्या दोन जिल्ह्यादरम्यान लागतो? थळघाट या घाटालाच कसारा घाट या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि हा घाट नाशिक ते मुंबई या दोन जिल्ह्यादरम्यान लागतो. भारतीय राज्यघटनेत राज्यपाल संबंधी कोणते कलम आहे? भारतीय राज्यघटनेत राज्यपाल संबंधी कोणते कलम आहेत? भारतीय राज्यघटनेत राज्यपाल संबंधी कलम 153 हे आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे.
जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? जीवनसत्वाचा शोध सी. फुंक या शास्त्रज्ञाने लावला. महाराष्ट्राचे राज्यफळ म्हणून कोणत्या फळाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे राज्यफळ म्हणून कोणत्या फळाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे राज्यफळ म्हणून आंबा या फळाला ओळखले जाते. मार्गदर्शक तत्त्वे ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? मार्गदर्शक तत्त्वे ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? मार्गदर्शक तत्त्वे ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने आयर्लंड या देशाकडून स्वीकारलेली आहे. महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत म्हणून संत ज्ञानेश्वर यांना ओळखले जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेण्यात आलेले होते आणि हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. आणि अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या प्रश्नाचा तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नक्की फायदा होईल. तर धन्यवाद.